नमस्कार, मी अमोल उंतरकर. तलाठी फॅक्टरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी तलाठी या परीक्षेची तयारी करत आहेत, बघा त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आणि ही बातमी अशी आहे की या ठिकाणी सरळ सरळ लक्षात घ्या. बघा, ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतचं जे मागणी पत्र आहे, हे मागणी पत्र काय केले बघा, या ठिकाणी सादर करण्याबाबतचा एक आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी जे नोटिफिकेशन आहे ते इथं आलेलं आहे. बघा, 2 ते 3 महत्त्वाचे मुद्दे आपल्या या ठिकाणी क्लिअर होतात. पहिला भाग लक्षात ठेवा. बघा, पाठीमागच्या बऱ्याचशा दिवसापासून विद्यार्थी एक या ठिकाणी गोंधळलेली परिस्थिती आहे की परीक्षा नेमकं कोण घेणार हे पण याच्यामध्ये या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. एकदा प्रॉपर आपण काय करू बघा, याच्यावरती सविस्तर या ठिकाणी चर्चा करूया. ओके, पहिला भाग लक्षात ठेवा. बघा, शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 2/4/2026 अन्वये महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. सदर सुधारित आकृतीबंध ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भातला या ठिकाणी हा आदेश आहे. बघा, याच्यामध्ये अजून एक सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. यामध्ये पहिला भाग लक्षात ठेवा. बघा, जिल्ह्यामध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्राचे स्वतंत्र मागणी पत्र व उर्वरित जिल्ह्यामध्ये एकूण रिक्त पदाचे मागणी पत्र हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ते हे रिक्त पदाचं मागणी पत्र या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत 8/5/2006 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावे. म्हणजे लक्षात ठेवा, आपल्याला या ठिकाणी हे सादर करायचे एमपीएससी कडे. म्हणजे हे तर क्लिअर झालं, परीक्षा 100% आयोगाकडे गेलेली आहे. आणि अजून एक भाग लक्षात ठेवा, हे जे काही त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया रिक्त पदाचं जे मागणी पत्र आहे, हे आपल्याला या ठिकाणी सरळ जिल्हानिहाय हे जे मागणी पत्र आहे बघा, 8 मे या तारखेपर्यंत या ठिकाणी सादर करायचं आहे. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा, आपली जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेला 100% आता या ठिकाणी गती प्राप्त होणार आहे. बघा, आपल्या तलाठी फॅक्टरी हा जो काही प्लॅटफॉर्म आहे बघा, यावरती आपण या ठिकाणी विश्वासनीय माहिती विद्यार्थ्यांच्या समोर सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो. पाठीमागं पण आपण काही जी माहिती विद्यार्थ्यांना दिली बघा, त्याच्यामध्ये पण हेच आपण वाक्य बोललो होतो की परीक्षा ही 100% आयोगाकडे जाणार आहे. आणि इथं आपल्याला काय बघा, वारंवार हे इथं स्पष्ट केलेलं आहे. ओके, त्यामुळे 100% एक वाक्य लक्षात घ्या, जे विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी करत आहेत यांनी अभ्यास कंटिन्यू ठेवा. आणि जे तयारी करत नाहीत यांनी काय करा बघा, तयारी करण्यास सुरुवात करा. आयुष्यामध्ये किंवा स्पर्धा परीक्षामध्ये योग्य दिशा या ठिकाणी मिळणं आवश्यक असतं बघा. आणि योग्य दिशा योग्य मार्गदर्शकाशिवाय या ठिकाणी मिळत नसते. आणि हे योग्य मार्गदर्शक आणि योग्य मार्गदर्शन जर आपल्याला पाहिजे असेल तर 100% आपण या ठिकाणी तलाठी फॅक्टरी हे जे काही आपलं या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलवरती आपण डेली सेशन त्या ठिकाणी घेत असतो. आणि या डेली सेशनमध्ये हे मार्गदर्शन आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना करतोय बघा. याच्यामध्ये हे फ्रीमध्ये मार्गदर्शन केलं जाते यूट्यूबवरती. पण ज्या ज्या विद्यार्थ्यांना आगामी कालखंडामध्ये जी तलाठी एक्झाम होणार आहे बघा, या एक्झामची जर आपल्याला तयारी करायची असेल तर एक स्पेशल बॅच आपण सुरू केलेली आहे, तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे. ही जे काही आपल्या त्या ठिकाणी ॲप आहे, या ॲपवरती आपल्याला ही बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ओके, चला, तर इथं हा नवीन एक अपडेट या ठिकाणी आपल्या समोर आलेली आहे. तलाठी भरतीला नक्कीच त्या ठिकाणी वेग येणार आहे. आणि त्या अनुषंगाने तमाम महाराष्ट्रामधील अगदी खेड्यापाड्यामधील या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागामधले असतील किंवा शहरी भागामधले असतील, या विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी तयारी जी आहे ही जोरदारपणे सुरू करणं आवश्यक आहे. आणि या तयारीला जर आपल्याला योग्य दिशा द्यायची असेल तर तलाठी फॅक्टरी हे आमचं ॲप आत्ता इन्स्टॉल करा. आणि या ॲपमध्ये तलाठी भरतीची जी बॅच आहे ती बॅच त्या ठिकाणी जॉईन करा. धन्यवाद.